हॅलो एव्हरीबॉडी, क्या हालचाल, कशा आहेत माझ्या मित्रांनो? तुम्ही सर्वजण मस्त असाल, मजेत असाल. 10वी संपलेली आहे आणि असं वाटत आहे बाप रे बाप, का संपली ही 10वी? येस, मिस करताय ना 10वीला? मिस करत असाल तर पटपट कमेंट करायला विसरू नका. येस, आपल्याला खूप खूप दिवस ते आठवत आहेत 10वीचे. पण पोरांनो, लवकरच तुमची 11वी सुद्धा सुरू होणार आहे आणि क्लास 11 चे ऑनलाईन ऍडमिशन सुद्धा लवकरच सुरू होणार आहेत. पण एकदा का 11वी ऑनलाईन ऍडमिशन सुरू झाले की सुरू होते सगळी धावपळ. अचानकपणे रिझल्ट लागतो आणि त्याच्यानंतर काय 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 पत्र काढावेत, कुठं कुठं जायचंय, काय काय असे खूप सगळे प्रश्न येतात आणि विद्यार्थ्यांना खूप जास्त त्रास सहन करावा लागतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला क्लास 11 मध्ये, मग कोणतीही स्ट्रीम असो, सायन्स असो, आर्ट असो, कॉमर्स असो, पण तुम्हाला जर 11वीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर या वर्षीपासून 11वीचे ऍडमिशन हे ऑनलाईन आहेत, सुरू झालेले आहेत. तुम्हाला माहिती असायला पाहिजे, गेल्या वर्षी सुद्धा खूप प्रॉब्लेम झाला होता, खूप जास्त जास्त विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला होता. हा त्रास तुम्हाला यावर्षी सहन करावा लागणार नाही. म्हणून अशी काही कागदपत्र आत्ता सांगतोय, ती कागदपत्र सर्वात पहिल्यांदा आत्ताच तयार करून ठेवा. येस, आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे यार, एक गोष्ट सांगा मला, तुम्हाला एक्सपेक्टेड किती पर्सेंटेज पडतील? बघूयात, तुम्हाला खरं खरं तुम्ही गेस करू शकाल का? तर तुमच्या नावासोबत एक तुमच्या कमेंट जरूर असली पाहिजे, किती पर्सेंटेज पडू शकतात, है ना? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला मला ही सांगायची, जर या वर्षी तुम्हाला 11वी मध्ये सायन्स घ्यायचं असेल, जे नीट किंवा MSTCT ची तयारी करायची जर इच्छा असेल, तर त्याच्यासाठी एक्सक्लुझिव्ह आपल्याकडे प्लॅटफॉर्म आहे हा अनअकॅडमी. आणि अनअकॅडमीच्या काही बॅचेस सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. सर्वात आधी बॅचेस सांगतो, त्याच्यानंतर महत्वाची कागदपत्र सांगणार आहे. बट उससे पहले यार प्यारे बच्चों, यहाँ पर हमने अनअकैडमी के माध्यम से, अनअकैडमी क्लास 9 महाराष्ट्र बोर्ड के माध्यम से, चैनल से हमने दिसंबर से लेकर मार्च तक आपको पढ़ाया और 2-3 महीने में आपने बहुत ज्यादा रिस्पांस दिया. अब बारी होती है यार इस रिस्पॉन्स को और आगे बढ़ाने की और आगे लेकर के जाने की. आणि त्याच्याचमुळे आम्ही घेऊन आलो आहे तुमच्यासाठी स्वराज्य बैच. यस यस, आपण सही सुना आपने, स्वराज्य बैच. इस स्वराज्य बैच के अंदर आपको क्या क्या मिलने वाला है? तो प्यारे दोस्तों, अब आप क्लास 11th में जाने वाले हो और क्लास 11th में आप जैसे ही जाओगे, आप अगर साइंस लेते हो तो ये MH क्लास 11 की बैच, जिसके अंदर आपको हम MSTCT भी कराएंगे और स्टेट बोर्ड के बुक के माध्यम से हम आपको जेई नीट के जो कॉन्सेप्ट है वो तो मतलब मीडियम लेवल हम सारी चीजें कराएंगे. जेई नीट अगर आपको बहुत अच्छी तरीके से करना है तो उसके लिए भी और ज्यादा बैचेस हमारे पास अवेलेबल है. उसके रिगार्डिंग में मैं आपको बात बताने वाला हूं. सगळ्यात महत्वाची, या स्वराज्य बॅच मध्ये 500 पेक्षा जास्त क्लासेस होणार आहेत. सगळे क्लासेस लाईव्ह होणार आहेत आणि हे सगळेच्या सगळे अनअकॅडमीच्या ऍप मध्ये होणार आहेत. त्याच्यासोबतच पूर्ण 11वीचा सिलेबस आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. त्याच्यानंतर डाऊट क्लिअरिंग सेशन्स होणार आहेत, क्लास नोट्स तुम्हाला भेटणार आहेत, टेस्ट तुम्हाला भेटणार आहेत 70 पेक्षा जास्त. आणि हे सगळे जे रती महारथी ज्यांनी तुम्हाला 10वी मध्ये शिकवलं, ज्यांनी तुम्हाला खूप खूप मदत केली, अगदी हेच फॅकल्टी तुम्हाला स्वराज्य बॅच मध्ये सुद्धा दिसणार आहेत, शिकवणार आहेत. येस, मॅथमॅटिक्स राम सर शिकवणार आहेत, ज्यांना 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे जेई नीट MSTCT 11वी 12वी मध्ये शिकवण्याचा. त्याच्यानंतर मी आहे, प्रणिता मॅम आहेत आणि आर्यन सर फिजिक्स साठी आहेत. आणि असा बेस्ट पॅनल तुम्हाला यावर्षी शिकवणार आहेत स्वराज्य बॅच मध्ये, है ना? लक्षात ठेवा, स्वराज्य बॅच ही 15 एप्रिल पासून सुरुवात होत आहे. ऍडमिशन सुरू झालेले आहेत. ऍडमिशनची ऑफर प्राइस 1999. पोरांनो, आपण प्राइस जी आहे ती खूपच कमी ठेवली आहे. त्याचं कारण काय? त्याचं कारण म्हणजे हीच बॅच आपल्याला युट्यूबवर सुद्धा फ्री आणायची होती, पण युट्यूबवर फ्री आणल्याच्या नंतर एक डेडिकेटेड स्टडी होत नाहीये आणि हीच डेडिकेटेड स्टडी करण्याकरता आपण त्याची प्राइस खूप कमी केलेली आहे. एकदम 2000 रुपये. महाराष्ट्रात अशी कोणतीच बॅच नाहीये जी 2000 रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण 11वीचा MH क्लास 11चा आणि MSTCT चा सुद्धा सिलेबस आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. बघा, ही बॅच परचेस कशी करायची तुम्हाला सांगतो. अगदी जर तुम्ही गुगलवर गेलात किंवा आपल्या या प्रत्येक व्हिडिओमध्ये, म्हणजे युट्यूबवरच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, म्हणजे आता मी एक व्हिडिओ उघडतोय, बरोबर आहे? आता हा कोणता पण व्हिडिओ उघडा तुम्ही, कोणत्याही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिसेल. आता सपोज हा व्हिडिओ जर मी उघडला
याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला स्वराज्य बॅचची लिंक दिसेल बघा. आता ही पहिलीच लिंक दिसतीये, काय, स्वराज्य बॅच फॉर MH बोर्ड MSTCT 2027. याच्यावर तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ही बॅच दिसेल. पूर्ण बॅचची इन्फॉर्मेशन आहे. 1999 ब्राउचर तुम्ही डाउनलोड करू शकता, सगळ्या गोष्टी बघू शकता, ज्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या बॅचेस आहेत ना त्या पण बघू शकतात आणि त्याच्याशी याचं कंपॅरिझन सुद्धा करू शकतात. तुम्हाला नक्कीच स्वराज्य बॅच आवडेल. आणि त्याच्यानंतर जर परचेस कशी करायची तर बघा, गुगलवर जायचंय. गुगलवर गेल्याच्या नंतर तुम्ही क्लास 11 स्वराज्य बॅच अनअकॅडमी हे जरी टाकलं तरी अशा प्रकारे तुम्हाला एक गोल सापडेल, फॉर द मोस्ट डे टू शेड्यूल अनअकॅडमी MH क्लास 11. आणि इथे तुम्हाला ही बॅच लक्षात येईल, बरोबर आहे. बघा, रजिस्टर केलं नसेल ऍपमध्ये सुद्धा ही तुम्हाला बॅच लक्षात येईल. मध्ये जो आपला MH क्लास 11चा जो गोल आहे त्याच्यामध्ये पण ही बॅच अवेलेबल आहे. तुम्ही हा अनलॉक कोड वापरण्याऐवजी जर तुम्ही एक कोड वापरला, मी सांगतोय कोणता कोड, तुम्ही सगळ्यांना माहितच आहे हा कोड कोणता आहे. हा कोड आहे चंपा, है ना. तो चंपा हा जर कोड तुम्ही अप्लाय केला तर तुम्हाला 1899 रुपये फीस भेटणार आहे. म्हणजे परत एकदा चंपा मामीकडून तुम्हाला 100 रुपयाचं ऑफ भेटणार आहे. म्हणजे स्वराज्य बॅच ही जी प्राइस आहे ही फक्त 1899 रुपयाला पूर्ण वर्षभराची प्राइस तुम्हाला भेटणार आहे. तर मला माहिती आहे आत्ताच्या आत्ता तुम्ही नक्की परचेस कराल. जे नीट संदर्भातल्या सुद्धा बॅचेस मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याच्या आधी ज्या महत्वाच्या इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगतो पोरांनो. कोणते कोणते महत्वाचे डॉक्युमेंट्स आहे. 10वीची मार्कशीट. सर अजून रिझल्टच लागला नाही ना हो, 10वीची मार्कशीट कशी येणार आहे? टेन्शन घेऊ नका. 15 मे ते 20 मे किंवा 30 मे पर्यंत तुमचा रिझल्ट लागण्याची शक्यता आहे. या वर्षी रिझल्ट मध्ये एक छोटासा अपडेट आलेला आहे, त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे. या वर्षी तुमच्या मार्कशीट मध्ये आणि सनद प्रमाणपत्र आणि जी गुणपत्रिका आहे या दोन्ही गोष्टी एकत्र येणार आहेत. त्याच्यावर तुमचा फोटो येणार आहे, त्याच्यावर तुमच्या नावाचा पॅटर्न बदललेला आहे. सगळ्या गोष्टी संदर्भात मी एक नवीन व्हिडिओ काढणारच आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा. उद्या तो व्हिडिओ येणार आहे. म्हणजे रिझल्ट लागल्याच्या नंतर तुमचं जे ऑनलाईन रिझल्ट असतो किंवा तुमच्या शाळेमधूनही जो रिझल्ट तुम्हाला पात्र होतो तो सुद्धा तुम्ही इथं जोडू शकतात. शाळा सोडल्याचा दाखला. रिझल्ट लागल्याशिवाय शाळा तुमचा दाखला देत नाही, पण हा दाखला महत्वाचा आहे क्लास 11th ऍडमिशन साठी. पासपोर्ट साईज फोटो. हो 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 राजांनो, आता छान फोटो काढून ठेवा, नाहीतर उद्या गेला तुम्ही फोटो काढायचा आहे, सापडना, इकडं तिकडं सापडना, काय होईना, अशा गोष्टी सुद्धा होऊ शकतात. 11चा ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म भरण्याकरता खूप कमी वेळ असतो आणि त्याच्यासाठी फोटो आत्ताच काढून ठेवा. चांगलं सजून धुजून जा, मस्त छान फोटो काढा. आधार कार्ड असणं महत्वाचं आहे. आधार कार्ड मध्ये जर अपडेट नसतील तर ते अपडेट करून घ्या. नावामध्ये वगैरे वेळ आहे अजून आपल्याकडे. उत्पन्नाचा दाखला. जर एखाद्या ठिकाणी तुम्ही EWS मधून फॉर्म भरत असाल, कारण 11th ऍडमिशन प्रक्रिया आहे, कोटाच्या माध्यमातून प्रक्रिया आहे, रिझर्वेशन असतं याच्यामध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला महत्वाचा आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अशा कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तरी असणं खूप महत्वाचं आहे. आत्ताच तो तुमच्या तहसीलदाराकडून किंवा याच्यामधून तुम्ही काढून शकता, काढून घ्या, है ना. रहिवासी दाखला, डोमासाईल सर्टिफिकेट असणं महत्वाचं आहे. कास्ट सर्टिफिकेट. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट खूप महत्वाचं आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठीच. अपंगत्व प्रमाणपत्र. जर कोणी दिव्यांग असेल तर त्याचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र. स्पोर्ट किंवा इतर कोटा सर्टिफिकेट. जर बघा आपल्या प्रत्येक ठिकाणी स्पोर्ट कोटामधून वेगवेगळे ऍडमिशन सुद्धा कॉलेजमध्ये होतात. त्या कोटामधून जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला ही प्रमाणपत्र असणं महत्वाचं आहे. आणि FYJC ऑनलाईन फॉर्मची प्रिंट. तुम्हाला 2 फॉर्म भरावे लागतात, फॉर्म A आणि फॉर्म B. तर याचा म्हणजे फॉर्मचा जो प्रत आहे ती लागते तुम्हाला. ती कधी सुरुवात होईल सर? ती रिझल्ट लागायच्या आधी काही दिवसांना सुद्धा सुरू होऊ शकते किंवा रिझल्ट लागल्याच्या नंतर काही दिवसामध्ये ती सुरू होऊ शकते, है ना. लवकरच ती सुरू होणार आहे. अशाच 11th ऑनलाईन ऍडमिशनच्या संदर्भातल्या गोष्टीसाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा आणि हा अभ्यासाला आत्तापासून सुरुवात करा. म्हणून स्वराज्य बॅच नक्की घ्या. त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची, जर तुम्हाला JEE नीट गोष्टी करायच्या असतील, JEE नीट करायचं असेल, JEE करायचं असेल, नीट करायचं असेल,
तर या बेस्ट बॅचेस आपल्याकडे आहेत. निंबस अल्फा बॅच फॉर IIT JEE, ज्याच्यामध्ये धैर्य संदना मॅम, विशाल सिंग सर, रोहित मिश्रा सर असे टॉप फॅकल्टी शिकवतात. निंबस SRJ बॅच आहे IIT JEE ची, प्रशांत जैन सर, जयंत नागडा सर, पियुष माहेश्वरी सर, ब्रिजेश जिंदाल सर, मोहम्मद काशिफ सर. त्याच्यानंतर नीट साठी सी पाहुजा मॅमची निंबस टॉप रँकर बॅच आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सी पाहुजा मॅम, अनुष्का चौधरी मॅम, प्रणव पुंडरिक सर, अनुभव श्रीवास्तव सर, जे की फिजिक्स एक्सपेरिमेंट साठी खूप प्रसिद्ध आहेत, त्यांचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघितले असतील. या सर्व बॅचेस तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. निंबस बॅच फॉर नीट हे टॉप 6 महारथी यांच्यासोबतचा तुम्ही व्हिडिओ सुद्धा पाहितला असेल. मी यांच्यासोबत एक व्हिडिओ केला होता, यांनी माझी क्लास घेतली होती. हे सगळे टॉप कोटाचे फॅकल्टीज हे तुम्हाला शिकवणार आहेत. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, या सगळ्या बॅचेसच्या प्राइसेस जरी वेगवेगळ्या असल्या तरी पोरांनो फक्त आणि फक्त 4,999 रुपयाचं जर अनअकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन तुम्ही घेतलं तर या सगळ्या बॅचेस तुम्हाला मिळू शकतात. सगळ्या ऑल बॅचेस, ऑल टीचर, ऑल टेस्ट, सगळं. IIT JEE साठी 4,999 रुपयाचं प्लस सबस्क्रिप्शन आहे आणि नीट साठी 4,999 रुपयाचं. एकदा सबस्क्रिप्शन घेतलं की पुढं कितीही बॅचेस येऊ द्या, तुम्हाला त्या बॅचेसमध्ये ऍडमिशन घेता येतं. तर पोरांनो, हा होता आजचा महत्त्वाचा अपडेट. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा आणि स्वराज्य बॅचसाठी आजच एनरोलमेंट करा. ऑल द बेस्ट.